पाहुयात पुढची मोठी बातमी। देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहर यांनी विधानभवनामध्ये गोंधळ मांडल्याची माहिती समोर येते। विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन फक्त लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी घेत आहात असा आरोप त्यांनी केला आहे आणि चर्चा बंद करा, विदर्भावर चर्चा सुरू करण्याच्या घोषणा दिल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, विधानभवन परिसरामध्ये प्रकाश पोहरे यांनी गोंधळ घातलेला आहे। तर विधानभवन परिसरामध्ये हा गोंधळ पाहायला मिळाला। विधानसभेच्या पत्रकार गॅलरीमध्ये त्यांनी गोंधळ घातलेला आहे। तर हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे, पण त्याच्यामध्ये विदर्भाविषयीचे प्रश्न चर्चिले जात नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहर यांनी विधानभवनात गोंधळ मांडला। विदर्भात हिवाळी अधिवेशन फक्त लोकांचा वेळ वाया घालवण्यासाठी घेत आहात असा आरोप त्यांनी केला आणि ही चर्चा बंद करा अशी मागणी केलेली आहे। दरम्यान या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत थेट नागपूरवरून। चेतन, काय सांगाल? देशोन्नती या वृत्तपत्राचे संपादक प्रकाश पोहर यांनी विधानभवनात गोंधळ घातल्याचं कळतंय, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? निश्चितच परा, काही वेळापूर्वीची ही गोष्ट आहे। भाजपचे आमदार आशिष शेलार संध्याकाळी 7:52 बोलण्यासाठी उभे राहिलेले होते आणि त्याच वेळी विधानसभेसाठीची वरती पत्रकार गॅलरी ज्या ठिकाणी पत्रकार बसून या सगळ्या विधानसभा कामकाजाचं वार्तांकन करत असतात त्याच ठिकाणाहून देशोन्नतीचे जे ज्येष्ठ संपादक आहेत त्यांनी एकंदरीत विधानसभावर बोला अशा घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली। तात्काळ या प्रकरणी आक्षेप घेतला आशिष शेलार यांनी आणि विधानसभा अध्यक्षांकडे या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली। त्यानंतर विधिमंडळातील जे पोलीस बंदोबस्त होता त्यांनी आता एकंदरीत पोहर यांना ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू केलेली आहे। मात्र मला माध्यमांशी बोलायचं आहे अशी एकंदरीत जे स्पष्टीकरण आहे ते पोहर यांनी देत होते आणि विदर्भाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी इतर मुद्द्यांवरती फक्त लोकांचा वेळ घालवण्याचं काम विधानसभेमध्ये सुरू आहे असा आरोप त्यांनी केला आणि विदर्भावरतीच आणि एकंदरीत विदर्भाच्या प्रश्नांवरती वाचा फोडण्यासाठी चर्चा करावी अशी मागणी केली। मात्र अशा प्रकारे पत्रकार गॅलरीतून कुठल्याही घोषणाबाजी करण्यास सक्त मनाई असतानाही त्यांनी अशा घोषणाबाजी केल्यामुळे आता पुढील कारवाई आहे ती पोलिसांमार्फत केली जात आहे। फरा निश्चितच चेतन, मात्र वारंवार विरोधकांकडून नागपूर कराराचा उल्लेख केला जातो आणि त्याचबरोबर विदर्भाचे प्रश्न चर्चिले जावे यासाठी अधिवेशन हे जास्त काळाचं असावं या विषयीचा सुद्धा उल्लेख केला जातो आणि त्यातच आता या पत्रकारांनी त्याविषयीचा प्रश्न उपस्थित केल्याचं दिसतंय आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। निश्चितच बरं, या आधीही आपण पाहिलं होतं की दिल्लीमध्ये संसद भवनावेळीही अशाच प्रकारे सर्वसामान्यांसाठी जी गॅलरी असते त्या गॅलरीमधून प्रेक्षक गॅलरीमधून 2 जणांनी संसद भवनामध्ये उडी घेतलेली होती आणि थेट त्या ठिकाणी खासदारांच्या सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झालेला होता। या ठिकाणी मात्र थोडासा वेगळा प्रकार घडलेला आहे। विदर्भाच्या प्रश्नावरून देशोन्नतीचे ज्येष्ठ संपादक आहेत त्यांनी एकंदरीत या घोषणाबाजी केलेल्या आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आता या ठिकाणी आशिष शेलार यांनी या संदर्भात हरकत घेतली की संसद भवनाचा एकंदरीत सुरक्षेचा प्रश्न ताजा असताना आता या ठिकाणी विधान भवनातही जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर ती नक्कीच गंभीरतेने घेण्यासारखी आहे। त्यामुळे आता नक्की या ज्येष्ठ पत्रकारांवरती काय कारवाई पोलीस करतायत याकडे लक्ष असेल। मात्र या निमित्ताने पुन्हा एकदा येथीलही आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न आता चर्चेचा मुद्दा ठरू लागला आहे। निश्चितच चेतन, पण हा मुद्दा वेगळा आहे कारण संसदेची घटना आपण बघितली तर त्या ठिकाणी काही तरुण हे खासदारांच्या पासवर तिथे आले होते आणि त्यांनी तिथं गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आत्ताचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार यांनी प्रश्न उपस्थित केलाय तो म्हणजे विदर्भामध्ये हे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामुळे विदर्भावरील जे प्रश्न आहेत विदर्भाच्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते इथं चर्चिले जावे असा मुद्दा त्यांनी उपस्थित केल्याचं दिसतंय। निश्चित नाही, याच्यामध्येही आणखी कंगोरे पाहावे लागतील कारण वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरती अनेक पत्रकार असतील किंवा विचारवंत असतील आणि राजकीय नेते आहेत हे सातत्याने या ठिकाणी मुद्दे मांडत असतात। इतकंच नाही तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्येही याच मागणीसाठी कुठेही मोर्चेही काढले जातात। मात्र आता पत्रकार गॅलरीतून थांबवते तुम्हाला कारण ज्या ज्येष्ठ पत्रकारांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला होता त्यांचाच बाईट आपल्याकडे आलेला आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूयात। तुम्हाला काय वाटतं काय मी काय थोडासारखा आलो इथे आपण तमाशा चाललाय चला अध्यक्षाकडे झालाय तुम्हाला मला अध्यक्षांची वेळ घ्यायची आहे सगळं ठरवून मुदून केल्या जात आहे 200% ठरवून लोकांचा वेळ गमवायचा विदर्भाचा वेळ गमवायचा लोकांना त्रास द्यायचा पैसा बर्बाद करायचा चला अध्यक्षांचं मला भेट हे आहे माझ्याकडे तुम्हाला काय वाटतं काय मी काय थोडासारखा चला अध्यक्षाकडे झालाय तुम्हाला मला अध्यक्षांची वेळ घ्यायची आहे हे सगळं ठरवून मुदून केल्या जात आहे। हे काय अध्यक्ष महोदय हे कारवाई करायला पाहिजे काय अध्यक्ष महोदय कोण आहे काल परवा आपण हा विषय बोललो आज परत ही परिस्थिती आहे
विधान भवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली, विधानसभेच्या गॅलरीमधनं कोणी बोलून जातं. अध्यक्ष महोदय, ही काय परिस्थिती अध्यक्ष महोदय? काल लोकसभेमध्ये आम्ही बघितलं, त्यामुळे आपण या सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली. पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कोणी अध्यक्ष महोदय, आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दंबाजी चालू आहे. ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय? आपण कारवाईचे आदेश अध्यक्ष महोदय आताच्या आता लोकसभेमध्ये परवाची घटना ती झाली ती आपण बघितली. त्या आरोपींची चौकशी चालू आहे. त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे, पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करत आहे, आपल्याला दिशादर्शन करून जात आहे. हे काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? कसा त्यांचा प्रवेश कसा झाला गॅलरीमध्ये? करायचे आदेश दिलेत, कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत, दिले. त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझा मुद्दा असा आहे की दोन्ही बाजूचे जे सदस्य ते उपस्थित आहेत ते बरेच तास बसलेले आहेत आपले सदस्य, त्यांना आपल्याला बोलायचंय. तर जे नावं देऊन आता आलेले नाहीत की नाहीत सभागृहात, त्यांना किमान मागे टाका किंवा त्यांना नंतर संधी मिळालेली वेळ तर द्या, पण जे उपस्थित आहेत त्यांची नोंदून घ्या आणि त्यांना काही करून संधी द्या. एवढं तर करायला पाहिजे असं माझी विनंती अध्यक्ष. शेलार साहेब, प्रतोदांनी जशी आपल्याला यादी दिली आहे तसे करतोय. त्याच्यातही जो उपस्थित आहे, जो उपस्थित नाही त्याची नावं मागे टाकून जो उपस्थित आहे त्याला देतोय. त्यामुळे आपण जर सांगितलंय तसंच त्या पद्धतीनेच चालू आहे, त्या पद्धतीनेच करतोय. पवार साहेब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. तर ही दृश्य आपण बघितलेली आहेत आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य या ठिकाणी बघू शकताय लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर. प्रकाश पोहरे, एका वृत्तपत्राचे संपादक, यांनी या ठिकाणी गोंधळ घातलेला आहे. तर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. मागच्या आठवड्यामध्ये 2 दिवस कामकाज चाललेलं होतं, त्यानंतर या आठवड्यामध्ये सुद्धा कामकाज सुरू आहे, पण त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. एक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, एका वृत्तपत्राचे संपादक, यांनी जे पत्रकार गॅलरीमध्ये बसलेले होते त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि ही चर्चा थांबवा, वेळ वाया घालू नका असं ते म्हणतायत. त्यांची ही जी प्रतिक्रिया आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतोय. तर वेळ वाया घालवू नका आणि जे विदर्भाचे मुद्दे आहेत, जे प्रश्न आहेत विदर्भातील लोकांचे, त्याच्यावर चर्चा करा. हे हिवाळी अधिवेशन नागपुरात आहे, वेळ वाया घालवण्यासाठी नाही. त्यामुळे ही चर्चा थांबवा आणि विदर्भातील लोकांचे प्रश्न चर्चिले जावे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. मला अध्यक्षांशी बोलायचं आहे असंही ते म्हणताना दिसतंय. सगळं ठरवून मधून केलं जात आहे. 200% ठरवून लोकांचा वेळ गमवायचा, विदर्भाचा वेळ गमवायचा, लोकांना त्रास द्यायचा, पैसा बर्बाद करायचा. चला अध्यक्षांचं मला भेटायचं. नुसतं चाललंय, तमाशा चाललाय. चला चला अध्यक्षाकडे चाललाय तुम्हाला. मला अध्यक्षांची भेट घ्यायची आहे. हे सगळं ठरवून मधून केलं जात आहे. 200% ठरवून लोकांचा वेळ गमवायचा, विदर्भाचा वेळ गमवायचा, लोकांना त्रास द्यायचा, पैसा बर्बाद करायचा. चला अध्यक्षांचं मला भेटायचं. काय अध्यक्ष महोदय? हे कारवाई करायला पाहिजे. हे काय अध्यक्ष महोदय? कोण आहे ते? काल परवा आपण हा विषय बोललो, आज परत ही परिस्थिती आहे. विधान भवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली, विधानसभेच्या गॅलरीमधनं कोणी बोलून जातं. अध्यक्ष महोदय, ही काय परिस्थिती अध्यक्ष महोदय? काल लोकसभेमध्ये आम्ही बघितलं, त्यामुळे आपण या सिक्युरिटीची चिंता करायची म्हटली. पत्रकारांच्या गॅलरीमध्ये कोणी अध्यक्ष महोदय, आणि वरून त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दंबाजी चालू आहे. ही कुठली सिक्युरिटी अध्यक्ष महोदय? आपण कारवाईचे आदेश अध्यक्ष महोदय आताच्या आता लोकसभेमध्ये परवाची घटना ती झाली ती आपण बघितली. त्या आरोपींची चौकशी चालू आहे. त्या लोकसभेतल्या गॅलरीतला झालेला प्रसंग समोर असताना आज विधानसभेच्या गॅलरीमध्ये कोणीतरी येत आहे, पत्रकारांच्या गॅलरीतून त्या ठिकाणी दंबाजी करत आहे, आपल्याला दिशादर्शन करून जात आहे. हे काय पद्धत आहे अध्यक्ष महोदय? कसा त्यांचा प्रवेश कसा झाला गॅलरीमध्ये? तर आपण बघितलेलं आहे जेव्हा गोंधळ घातला होता पोहरेंनी, त्यावेळेला आशिष शेलार नेमकं कशा पद्धतीनं बोलत होते. तर परिसरातली ही दृश्य बाहेर आल्यानंतर सुद्धा ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळाले आहेत आणि आपली मागणी नेमकी काय आहे ते सांगताना दिसून आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.